काम करण्याची रोखोक पद्धत, मुद्देसूद पण मिश्किल भाषणाची स्टाईल, प्रत्येक कामासाठी तत्पर असा कामाचा माणूस, ज्यांच्या हसण्यावरती महाराष्ट्राचं जिवंतपण टिकून होत, असे आपले दादा अजित आनंदराव पवार, म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे हक्काचे दादा. जरी त्यांचं जाणं मनावर दगड ठेवून आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करत असलो तरी हे स्वीकारणं जवळपास अशक्य आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती. आरोप प्रत्यारोप झालेत, चांगलं वाईट सगळं बोललं गेलं, पण आज आपण बघणार आहोत दादांच्या कामाची एक दुसरी बाजू. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निखिल माने पालवी ॲग्रिकल्चर ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अजित दादांचं आणि शेतीचं नातं किती घट्ट आहे, आज आपण हे उलगडण्याचा प्रयत्न करू. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र, विशेषतः सहकारी चळवळ आणि जलसंपदा संस्थापन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठा असं योगदान दिलं आहे. हे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल, त्यासाठीचाच आजचा हा व्हिडिओ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती मॉडेल विकसित झाला, ज्याने दुष्काळी भागाचा जो काही कायापालट केला आहे ते आपल्या सगळ्यांनी बघितलंय. पारंपरिक शेतीला त्यांनी तंत्रज्ञानाची जोड दिली. एआयच्या वापरानं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चामध्ये सुमारे 30% कमी झाल्याचा दावा सुद्धा केला जातो. ग्रामीण तरुणांमध्ये डिजिटल नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढवण्यासाठी पुण्यातील पहिल्या ॲग्रिकल्चर हॅकॅथॉनचे उद्घाटनही त्यांनी केले. आणि त्याचसोबत जलसंपदा आणि सिंचन व्यवस्थापनामध्ये त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालंच. मराठवाडा आणि कोकण भागातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचे नेतृत्व केले होते. पाणी टंचाई दूर करण्यासाठी नारपार, गिरणा आणि दमनगंगा गोदावरी नदी जोड प्रकल्पांमध्ये जातीनं लक्ष घातलं. शेतकरी बांधवांसाठी त्यांची काळजी फक्त इतकीच मर्यादित नव्हती. या सगळ्या कामांसोबत दादांनी सहकार आणि आर्थिक पाठबळ वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी राज्य अर्थसंकल्पनात तब्बल 22,000 कोटी रुपयांची तरतूद करून दिली होती. अजितदादा हे महाराष्ट्राचे किंवा संपूर्ण भारतातले एकमेव असे नेते आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर कधीच राजकारण केलं नाही. मी असं का म्हणतोय, कारण एका पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफीसारखी सवय लावणं चुकीचं आहे. त्यांच्या या विधानावरती किती जरी गोंधळ उडाला होता तरी ते त्यांच्या विधानावर ठाम होते, कारण त्यांना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनवायचंच होतं. त्यावेळेस त्यांची ही भूमिका बऱ्याच लोकांना पटली नव्हती, पण ते किती गरजेचे होते ते आपल्याला आज किंवा भविष्यात कळणारच, आणि ते त्यांच्या कामातून स्पष्ट दिसत सुद्धा होतं. APMC करांचे नियमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. दादांच्या कामाचा पॅटर्न इथे स्पष्ट दिसतो. काम हातात घेतलंय म्हणजे मार्गी लागणारच. आणि पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक कणा असलेल्या साखर कारखाना आणि दूध संघांच्या जाळ्याचे योग्य नियोजन त्यांनी बसवून दिलं. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य कृषी पुरस्कारांच्या रकमेत तब्बल 5 पटीने वाढ सुद्धा केली. दादांच्या निधनानंतर झालेली ती गर्दी, पाणावलेले डोळे त्यांच्या ह्याच सगळ्या कामाची पावती होती, एवढं मात्र खरं आहे. त्यांचं हे काम, त्यांचं हे योगदान आपण विसरून चालणार नाही. दादांच्या कामाची यादी एखाद्या व्हिडिओमध्ये संपेल हे काही शक्य नाही, पण शेतकरी बांधवांसाठी केलेल्या कामांपैकी आणखी एक महत्त्वाचं काम ज्याची आठवण झालीच पाहिजे ते म्हणजे बांबू लागवडीला चालना दिलेले आणि नेदरलँडच्या सहकार्याने भाजीपाला आणि पशुपैदास शास्त्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच COE स्थापन केले होते. दादांच्या कामाचा पॅटर्न, त्यांचे विजन इथे आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांची ओढ नेहमीच आधुनिक शेतीकडे होती आणि अधिक उत्पादनाकडे होती. बारामतीमधील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ADT ला बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प सुद्धा राबवले आहेत, ज्यात आधुनिक शेती, दूध व्यवसाय, कुक्कुटपालन एक प्रमुख शिक्षण केंद्र म्हणून ATD कडे बघितलं जातं. म्हणजे एकंदरीत काय की बारामती मॉडेल असो, APMC करांचे नियमन असो, AI चा वापर करून आधुनिक शेती असो किंवा हे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी दादांची धडपड दुर्लक्ष केली गेली. याचीच काय ती खंत. राजकारणी माणूस आहे, राजकारण करणार, सत्तेत असेल किंवा सत्तेच्या बाहेर असेल, पण दादा हे फक्त राजकारणी माणूस नव्हते, एवढं मात्र खरं आहे. दादा हक्काचे आणि कामाचे माणूस होते. दादांचं हेच आधुनिक शेतीचं स्वप्न आपण एकत्र पुढे घेऊन जाऊ, आणि ही जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांवर आहे. तर म्हणूनच शेतकऱ्यांसाठीचे, माहितीचे आणि शेतकऱ्यांच्या कामाचे व्हिडिओज आम्ही बनवत राहू, आणि आमच्या या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.